नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यामधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो। आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे। या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत। त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 8 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 9 मध्ये निपुण करायचे आहे। अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणाला कसं मार्गदर्शन करता येईल व त्याकरता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर अध्ययन स्तर 9 असा आहे की परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो। शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय आहे ते समजून घेऊया। यापूर्वीच्या 8व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचत आहेत। आता या 9व्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करता येणं अपेक्षित आहे। जसं की मला आंबा खूप आवडतो, पक्षी आकाशात उंच उडत आहेत, अशा वाक्यांचं वाचन येणं अपेक्षित आहे। या दृष्टीने मागील व्हिडिओमध्ये आपण एक कृती समजावून घेतली। आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखी एक कृती समजून घेऊया। आपल्या कृतीचं नाव आहे वाक्य पझल खेळ। या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही शब्द कार्ड द्यायचे। नंतर विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक वाक्याचे तुकडे अर्थात शब्द कार्ड द्यायचे। नंतर विद्यार्थ्यांना ते कार्ड योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याची सूचना द्यायची आहे। प्रथम जो गट योग्य वाक्य तयार करेल त्यांना आपण योग्य ते प्रोत्साहन द्यायचे आणि त्याचा सातत्याने सराव घ्यायचा आहे। अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली तर मुलांचे वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होईल। आता ही कृती कशी करायची ते प्रत्यक्षातच बघूया। चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया। मुलांनो, आपल्याला छान वाचता यायला पाहिजे की नाही? आज आपल्याला वाचता चांगलं येण्यासाठी आपण एक छान खेळ खेळूया। खेळाचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? वाक्य पझल खेळ। आपण कोडं सोडवतो की नाही, तसंच आपल्याला कोडं सोडवायचं आहे। आपल्याला वाक्य तयार करायचे। तुमच्या पुढे काय दिसतंय? शब्द कार्ड दिसतायत, काही चित्र दिसतायत। मी यातून तुम्हाला एक वाक्य सांगणार, तुम्ही यातून ते शोधायचं आणि वाक्य तयार करून इथे जोडायचं। मारिया, तुला समजलं? आपण आता तुम्ही 5 जण आहेत, आपण 2 गट करूया। मारियाचा आणि स्वामिनीचा एक गट आणि प्रेम आणि आरोहीचा एक गट। रुद्र, तू यांना मदत करायची शब्द शोधायला। समजलं सगळ्यांना? आता आपल्याला खेळायला सुरुवात करायची आहे। हां, पहिलं वाक्य सांगू तुम्हाला? पहिला गट यांचा आहे। पहिलं वाक्य तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्या वाक्य असं आहे, तो मुलगा आहे। चला बरं शोधा, पटकन पटकन, घाई करू नका। तो मुलगा आहे। प्रेम, वाक्य बरोबर झालंय का बघा बरं? प्रेम, वाच बरं, स्वामिनीने काय वाक्य तयार केलंय? तो मुलगा आहे। छान। तू वाच आरोही। तो मुलगा आहे। रुद्र, आता तुमच्या गटाला दुसरं वाक्य बनवायचंय। वाक्य असं आहे, ती गाडी आहे। यातून तुम्ही शब्द शोधायचे आणि इथे वाचन पाटीवर जोडायचे। लावा, ती गाडी आहे। व्यवस्थित, घाई करू नका। छान। मारिया, वाच बरं, काय वाक्य तयार झालंय? ती गाडी आहे। रुद्र, ती गाडी आहे। आरोही, ती गाडी आहे। प्रेम, वाच। ती गाडी आहे। छान। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्य पझल खेळ या खेळातून छान पद्धतीने चित्राच्या मदतीने कसं वाचन करायचं हे शिकलो। आता तुम्ही तुमच्या रिकामा वेळेत मधल्या सुट्टीमध्ये अशा चित्रांचा, आपल्याकडे खूप कार्ड आहेत, अशा चित्रांचा कार्डाचा वापर करून वाचन पाटीचा वापर करून वेगवेगळी वाक्य तयार करायची। आवडला ना तुम्हाला खेळ? हो। मग मधल्या सुट्टीत रिकाम्या वेळेत तुम्ही खेळताल ना हा खेळ? हो। छान। अशा पद्धतीने आपण नियमित या वाचनाचा सराव करूया। शिक्षक मित्रांनो, इतक्यात आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकता। अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 9व्या स्तरामध्ये निपुण होतील। यानंतर
आपण परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य विद्यार्थी वाचतो. या 10व्या अध्ययन स्तराच्या सरावासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील याची पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या कृतीच्या सरावासाठी सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.